नमस्कार, मी संपत. आज आपण बघणार आहोत संख्या पद्धती पार्ट 2. तर ज्या पण काही कालच्या लेक्चर मधल्या संख्या राहिल्या असतील त्या आज आपण घेणार आहोत. तर प्रथमतः आपण आज घेणार आहोत संयुक्त संख्या. तर संयुक्त संख्या म्हणजे काय? ज्या संख्यांना 2 पेक्षा जास्त विभाजक असतात अशा संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. उदाहरण घेतलेले आहे आपण 4. तर 4 चे विभाजक 1, 2 आणि 4 म्हणजे 2 पेक्षा जास्त विभाजक. 6 चे आहेत 1, 3 2, 3 आणि 6. तर 15 चे आहेत 1, 3, 5 व 15. तर 25 चे विभाजक आहेत 1, 5 व 25. 39 चे आहेत 1, 3, 13 व 39. म्हणजेच संयुक्त संख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्यांचे 2 पेक्षा जास्त विभाजक असणाऱ्या संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. तर बघा, संयुक्त संख्यावर जास्त करून महाराष्ट्र शासनाच्या ज्या ग्रुप ड च्या परीक्षा असतील, आरोग्य विभाग किंवा इतर परीक्षा असतील, तर अशा परीक्षांना अशा प्रकारे प्रश्न विचारण्यात येतात. उदाहरणार्थ, सर्वात लहान धन समसंयुक्त संख्या. तर सर्वात लहान व धन समसंयुक्त संख्या ही 4 आहे. तसेच सर्वात लहान धन विषम संयुक्त संख्या कोणती? तर सर्वात लहान धन विषम संयुक्त संख्या ही 9 आहे. तसेच सर्वात लहान 2 अंकी विषम संयुक्त संख्या कोणती? तर 15. व सर्वात लहान 2 अंकी समसंयुक्त संख्या कोणती? तर 2 अंकी पाहिजे व सम पण पाहिजे आणि संयुक्त पण पाहिजे. तर सर्वात लहान 2 अंकी समसंयुक्त संख्या जी आहे ती 10 आहे. बघा, पुढे आहे विरुद्ध संख्या किंवा त्यांनाच आपण बेरीज व्यस्त संख्या असे पण म्हणतो. ज्या परिमेय संख्यांची बेरीज 0 किंवा 0 येते, ज्या परिमेय संख्यांची बेरीज ही 0 येते त्यांना एकमेकांच्या विरुद्ध संख्या किंवा बेरीज व्यस्त संख्या असे म्हणतात. तर उदाहरण घेतलं आपण 5. तर 5 ची म्हणजे अधिक 5 आहे हा, तर याची बेरीज व्यस्त संख्या जी होणार आहे ती -5 होणार आहे. तर यांची बेरीज केली आपण म्हणजेच 5 अधिक -5. तर अधिक वजा जो होणार आहे तो वजा होणार आहे. म्हणजेच 5 वजा 5 बरोबर 0. म्हणजेच बेरीज व्यस्त संख्यांची बेरीज जी आहे ती 0 येते. म्हणजे कोणत्याही संख्येची बेरीज व्यस्त संख्या ही त्या संख्येची ऋण संख्या असते. उदाहरण आपण 11 घेतलं तर 11 ची बेरीज व्यस्त संख्या ही -11 येणार आहे. किंवा 12 घेतलं तर 12 ची बेरीज व्यस्त संख्या ही -12 असणार आहे. म्हणजेच ज्या परिमेय संख्यांची बेरीज ही 0 येते त्यांना एकमेकांच्या विरुद्ध संख्या किंवा बेरीज व्यस्त संख्या असे म्हणतात. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. बघा, पुढील संख्या आहेत आपल्या गुणाकार व्यस्त संख्या. गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय? ज्या 2 संख्यांचे गुणाकार व्यस्त केल्याने उत्तर 1 येते, त्या संख्यांना एकमेकाच्या गुणाकार व्यस्त संख्या म्हणतात. उदाहरण आपण इथे 5 घेतले तर 5 ची गुणाकार व्यस्त संख्या जी येणार आहे म्हणजेच एकमेकांच्या विरुद्ध म्हणजे ती
1/5 होणार आहे. तर यांचा गुणाकार केला आता आपण 5 5 कॅन्सल म्हणजेच 1 किंवा 2/3 घेतला आपण. यांची गुणाकार व्यस्त संख्या जी होणार आहे ती 3/2 होणार आहे. म्हणजे तिथून हे कॅन्सल होणार आहेत आणि उत्तर 1 येणार आहे. म्हणजेच अशा प्रकारे ज्या दोन संख्यांचे गुणाकार व्यस्त केल्याने उत्तर 1 येते त्या संख्यांना एकमेकांच्या गुणाकार व्यस्त संख्या असे म्हणतात. आता कोणतीही संख्या आपण 6 घेतली तर 6 ची गुणाकार व्यस्त संख्या जी आहे ती 1/6 होणार आहे. किंवा 1/6 ची गुणाकार व्यस्त संख्या जर विचारली तर ती 6 होणार आहे. तर अशा प्रकारे आपण गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय हे बघितलेलं आहे. गुणाकार व्यस्त संख्यांची एक कन्सेप्ट अजून आपण बघणार आहोत. बघा, समजा 2/3 कंसाचा वर्ग केला तर याची गुणाकार व्यस्त संख्या जी असणार आहे ती 3/2 कंसाचा -2 घात होणार आहे. म्हणजेच इतक्यात आपण बघितलं की त्यांचे उत्तर जे 1 आले पाहिजे. तर बघू, 2चा वर्ग जो होणार आहे तो 4 होणार आहे. 3चा वर्ग जो होणार आहे तो 9 होणार आहे. तसेच -3 गुणिले -3 म्हणजेच गुणाकारात वजा वजा जो असतो तो अधिक होतो. म्हणजेच 3 त्रिके 9 व -2 गुणिले -2 म्हणजेच वजा वजा अधिक व बेदुने 4 म्हणजेच इथून हा 4 जो आहे तो कटणार आहे व हा 9 कटणार आहे. इथून एक उत्तर जे आहे ते आपल्याला येणार आहे. म्हणजे संख्या जर अपूर्णांकात असतील व कंसाचा घात केलेला असेल तर त्या संख्या व्यस्त केल्यास घाताचे चिन्ह हे बदलते. म्हणजेच ती बेरीज व्यस्त संख्या होते. संख्या आपण बघणार आहोत. परिमेय संख्या म्हणजे काय? ज्या संख्यांचा वापर हा अंकगणितात केला जातो त्या सर्व संख्या परिमेय संख्या आहेत. तर अंकगणितात शून्य किंवा ऋण संख्या यांचा पण वापर केला जातो. म्हणजेच शून्य व ऋण संख्या ज्या असतील ह्या पण परिमेय संख्या आहेत. तर याची उदाहरण घेऊ आपण. उदाहरण शून्य किंवा ऋण संख्या यांचा वापर जरी व्यवहारात होत नसला तरी त्यांचा वापर हा बीजगणितात केला जातो. म्हणून या सुद्धा परिमेय संख्या आहेत. आता वर्गमुळातील किंवा घनमुळातील संख्या असते तर यांचे उत्तर आपण सहज पद्धतीने काढू शकतो. वर्गमुळात 16 म्हणजे याचे उत्तर 4. वर्गमुळात 25 म्हणजे याचे उत्तर 5. तर 3 1 3 3 9 27. वर्गमुळात 9 म्हणजे याचे उत्तर 3. तसेच वर्गमुळात 9 म्हणजे याचे उत्तर 3. तर घनमुळात 27 म्हणजे 3 चा घन 27. घनमुळात 64 म्हणजे 4 चा घन 64. तर अशा प्रकारे आपण परिमेय संख्या म्हणजे काय हे बघितलेलं आहे. तर आपण अपरिमेय संख्या म्हणजे काय हे पुढे बघणार आहोत. परिमेय संख्येची पुढची कन्सेप्ट आपण बघणार आहोत. बघा, p या पूर्णांकाला q या शून्य पूर्णांकांनी भागले असता मिळणारी गुणोत्तरी संख्या म्हणजे परिमेय संख्या होय. म्हणजेच p ही कोणती तरी संख्या आहे. समजा p ही 15 मानले आपण. p बरोबर 15 मानले तर q बरोबर 10 मानले म्हणजे शून्य पूर्णांक संख्यांनी भागले. तर 5 आणि भागले
5 दुनी 10 व 5 त्रिके 15 म्हणजेच यांचं गुणोत्तर जे आलेले आहे ते आपल्याला 3/2 म्हणजेच 3/2. परंतु इथे अट अशी आहे की Q बरोबर आपण 10 घेतलेला आहे, तसेच P बरोबर 15 घेतलेला आहे. Q हा कधीही शून्य नसणार आहे. P शून्य असला तरी चालेल, P बरोबरीत शून्य असला तर चालेल, परंतु Q हा इथे कधीही शून्य नसणार आहे. Q इज नॉट इक्वल टू 0 हे लक्षात ठेवायचं आहे. बघा, आता आपण बघणार आहोत अपरिमेय संख्या. तर अपरिमेय संख्या म्हणजे काय? ज्या संख्यांचे उत्तर आपण अंकगणितीय संख्याने काढू शकत नाही, मात्र लोग टेबल किंवा कॅल्क्युलेटर यांच्या मदतीने काढू शकतो, त्यांना अपरिमेय संख्या अशी म्हणतात. उदाहरणार्थ वर्गमुळात 7 असेल, वर्गमुळात 10 असेल, किंवा वर्गमुळात 25/5 म्हणजेच 5 1 5 5 5 25 म्हणजेच 5 म्हणजेच वर्गमुळात 5 या संख्येचे उत्तर पण आपण सहज पद्धतीने काढू शकत नाही. किंवा पाय असेल, पायची किंमत ही 3.14 मानलेली आहे, पायची किंमत 3.14 ही ठराविक नाही, त्याच्यामुळे पाय ही संख्या पण अपरिमेय संख्या आहे. आता पुढे बघू आपण अपरिमेय संख्येची कन्सेप्ट, जी मुख्य रूप परीक्षेत विचारली जाते ती बघू आता आपण. बघा, आवर्ती दशांशांच्या सर्व संख्या ह्या अपरिमेय संख्या असतात. आता आवर्ती दशांश म्हणजे काय? तर संख्येत पॉइंट नंतर संख्या ह्या रिपीट होत असते. उदाहरणार्थ इथे संख्या रिपीट होते 0.2222, त्याला आपण कसे लिहितो 0.2, व जी संख्या रिपीट होते त्यावरती आपण आडवी रेष देतो. म्हणजेच ही संख्या जर अपूर्णांकात करायची असली आपल्याला तर 2/9 करावी लागते. म्हणजेच याची किंमत जी आहे ती आता 2/9 या अपूर्णांकाचे आपण दशांश अपूर्णांकात रूपांतर करू. कसे? 9 ने 2 ला पूर्ण भाग जात नाही, संख्या लहान आहे म्हणून 0 घेतले तर पॉइंट 9 दुनी 18, परत 2 उरले, परत 0 घेतला, 9 दुनी 18, परत 2 उरले, 0 घेतला, 9 दुनी 18. म्हणजे 2 चे रिपिटेशन जे आहे ते अनंत पर्यंत होणार आहे. त्याच्यामुळे आपण 0.2 वर जी संख्या रिपीट होते तिच्यावर आधी रेष देतो. म्हणजेच ही संख्या जी आहे ती अपरिमेय संख्या आहे. म्हणजेच ज्या आवर्ती दशांशाच्या सर्व संख्या ज्या असतील, ज्या आवर्त होत आहेत दशांशानंतर, ते सर्व अपरिमेय संख्या असतात. जशी इथे 0.34 34 34 अशी रिपीट होत आहे, त्याच्यामुळे ही पण संख्या अपरिमेय संख्या आहे. पुढील संख्या प्रकार बघणार आहोत आपण केवल मूल्य. तर केवल मूल्य म्हणजे काय? तर धन किंवा ऋण परिमेय संख्यांचे केवल मूल्य हे धनपरिमेय संख्या असते. उदाहरणार्थ आपण केवल मूल्यात -25 घेतला तर याचं उत्तर हे +25 येणार आहे. किंवा आता हे वजा जे चिन्ह दिसते ते केवल मूल्याच्या बाहेर आहे, त्याच्यामुळे जरी उत्तर धन संख्या येत असेल धन25, पण वजा चिन्ह हे केवल मूल्याच्या बाहेर असल्यामुळे ती वजा चिन्ह हे 25 ला येणार आहे. किंवा केवल मूल्यात फक्त 25 असला तर त्याचे उत्तर धन 25 येणार आहे. म्हणजेच धन किंवा ऋण परिमेय संख्यांचे केवल मूल्य म्हणजे संख्या केवल मूल्यात असेल, भले ती धन असो किंवा ऋण असो, तर त्या संख्येची ती संख्या जी आहे ती आपण धनपरिमेय संख्या असेच घेतो. तर केवल मूल्यातील संख्या कशा सोडवायची याची उदाहरण आपण इथे घेतलेले आहे. आता केवल मूल्यातील संख्या ही धन असो किंवा ऋण असो, ती संख्या धनच घ्यावी लागते. आता आपण इथे 225 घेतले,
225 अधिक हे चिन्ह केवळ मूल्याच्या बाहेर आहे म्हणजेच अधिक. आता केवळ मूल्यात ऋण 45 ही संख्या जरी असली ती केवळ मूल्यातून आपण काढली तर ती धन होणार आहे म्हणजेच ती 45 होणार आहे. आता इथे केवळ मूल्याच्या बाहेर ऋण चिन्ह आहे व ऋण 18 ही केवळ मूल्यात आहे त्याच्यामुळे ती धन होणार आहे, परंतु केवळ मूल्याच्या बाहेर जे ऋण चिन्ह आहे ते 18 ला येणार आहे. म्हणजेच आता आपण ही संख्या जर सोडवली तर 225 मध्ये 45 मिळवले म्हणजेच 45 आणि 25 4 मिळून 6 आणि 1 7 म्हणजेच 270. 270 छेद मायनस 18 म्हणजेच 9 दुने 18 9 त्रिके 27 शून्याशी 0 म्हणजेच वजा 30 छेद 2 म्हणजेच याचे उत्तर जे आहे ते ऋण 15 येणार आहे. तर केवळ मूल्याचे आपण अजून एक उदाहरण घेऊ म्हणजे समजण्यासाठी सोपे होईल. दुसरे उदाहरण आहे आपल्या समोर. केवळ मूल्यात ऋण 25 म्हणजेच ही जी संख्या धन होणार आहे, कारण ऋण संख्या ही केवळ मूल्यात आपण धन घेतो, तसेच ऋण 125 जो आहे तो धन घ्यावा लागणार आहे, परंतु केवळ मूल्याच्या बाहेर वजा चिन्ह आहे ते 125 ला द्यावं लागणार आहे. म्हणजेच 25 1 25 25 5 125 म्हणजेच 1/5 परंतु ऋण चिन्ह हे येणार आहे म्हणजेच ऋण 1/5 हे त्याचे उत्तर येणार आहे. तर अशा प्रकारे आपण केवळ मूल्य म्हणजे काय हे बघितलेलं आहे.